लॉक तो लगाना पड़ेगा ना तिशा। जाओ तुम लोग आगे। बरं ठीक आहे, चल। माझ्या मनात काही डाऊट्स आहेतच, एक 10 मिनिटाचं काम आहे, तेवढं करून मी येते। कुठे आहे ती डायरी? गणात्रा चाळीमध्ये त्या ममता मानवच्या घरी। तुम्ही उत्तर देताना जरा विचारपूर्वक उत्तर द्या, उगीच बोलण्याच्या नादात वाहवत जाऊ नका। आम्ही काय बोललो तर मांडली धावा लगेच माझी। अहो इथं काय करून राहिले तुम्ही? अहो आपल्याला चोरी तर तिकडच्या घरात करायची होती, इकडे काय आलो आपण? क्या तू काय करणार आहे? तुला आजपर्यंत मी अनेक गुन्हे केलेले आहेत, चोरी केलेली नाहीये। चोरी करताना प्लॅनिंग हे जास्त महत्वाचं असतं। नाही नाही तुमचं बरोबर आहे, पण मला सांगा ही नेमकं प्लॅनिंग आहे कायचं? अरे पिंडोक माणसा, जर का डायरी चोरताना आपल्याला कोणी पाहिलं, मग ह्या चाळीमध्ये चोर 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 अशी बोंबाबोंब झाली तर आपल्याला पटकन इथे येऊन लपता येईल ना। अहो साहेब, समजा आपल्याला या चाळीमध्ये कोण चोरी करताना पाहिलं आणि बोंबाबोंब झाली चोर 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 म्हणून, तर इकडचे लोक इथं पोचाच्या आधीच आपल्या टांगा कापून आपल्या गळ्यात बांधतील। लय बेकार असते तिकडचे लोक। सगळा काय प्रकार आहे? आरोपी असल्यासारखं का बसून ठेवलंय आम्हाला? आरोपी? मी कुठे म्हटलं तुम्ही आरोपी आहात म्हणून? मग इतका वेळ का बसून ठेवलाय? मॅडम जे काही विचारायचंय लवकर विचारा आणि लवकर सोडा आम्हाला। काय आबांचं वय झालंय आता, फार वेळ बसवत नाही त्यांना। ठीक आहे, एवढीच जर तुम्हाला घाई आहे तर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पटापटा द्या। अविनाश भार्गववर जो हल्ला झाला ते काय प्रकरण आहे? असं काय कळलं होतं अविनाशला तुमच्याबद्दल की तुम्हाला त्याला मारणं गरजेचं वाटलं? विश्वाही काय बोलते? काय बेल लागला का हिला? अहो चिडताय कशाला यशवंत साहेब? मी फक्त चौकशी करतेय, काम आहे ते माझं। सरकारी कामात अडथळा आणताय का? नाही म्हणजे त्यासाठी सुद्धा वेगळी शिक्षा आणि कायदे आहेत। तशा म्हणजे थोडक्यात या त्या कारणाने मला तुम्हाला शिक्षा करायचीच आहे। नाही नाही नाही, अजिबात नाही। मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे, एवढाच माझा अट्टहास। तुमचं झालं असेल चिडून तर उत्तरं द्याल आता? विचारू प्रश्न? तुमच्याकडे वेपन लायसन्स आहे का? आहे। तुमच्याकडे रजिस्टर्ड गन आहे का? आय मीन होती? 25 वर्षांपूर्वी मी गन घेतली होती, त्यानंतर मी पाहिलं पण नाही तिला। मग कोणाकडे असायची ती गन? यशवंत साहेब कोणाकडे असायची ती गन? आठवत नाही। आठवत नाहीये की सांगायचं नाही? काय समजायचं ते समजा तुम्ही। यशवंत साहेब ती गन काही खोटी नव्हती किंवा खेळण्यातली नव्हती,
की कोणाला तरी दिली आणि तुम्ही विसरून गेलात म्हणून. मॅडम ते म्हणतायत ना त्यांना नाही आठवत आहे तर नसेल आठवत. यशवंत भालेकर कोण आहेत हे माहितीये ना तुम्हाला? अविनाशींचे वडील आमच्याकडे काम करत होते म्हणून अविनाशींच्या शिक्षणाचा सगळा खर्च आबांनी केलाय. आज अविनाशी इन्स्पेक्टर आहेत याचा अभिमान आहे त्यांना. मग का हल्ला करतील अविनाशींवर ते? कारण नाकापेक्षा मोती जड झाला की तो काढावाच लागतो. इथेही सेम असू शकतं. असं वाटू शकतं ना की आपण ज्याला सगळं काही दिलं तोच आज आपलं एक रहस्य बाहेर काढू पाहतोय म्हणून. एक मिनिट काय बोलताय? कसलं रहस्य? मानसी सरनाईकच्या खुनाचं रहस्य. मानसी सरनाईक केस, हर्ष मर्डर केस आणि अविनाशवर झालेला हल्ला, तिन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि हर्षचा मर्डर झाला कारण त्याला मानसीच्या खुनाचे धागेदोरे सापडले होते. मिस्टर भालेकर, हर्षचा मर्डर होण्यापूर्वी किंवा तो गायब होण्यापूर्वी तुम्हाला भेटला होता का? तुम्हाला वरचेवर भेटायचं. कारण सांगाल? तो माझ्या आयुष्यावर काहीतरी ते काय काय म्हणतात ते ब्लॉग, हा तो काहीतरी लिहिणार होता. त्यासाठी भेटायचं वरतीवर येऊन. 20 वर्षात माझ्याच पोरानं मला कसं डांबून ठेवलं, 20 वर्षात काय काय माझे हाल केले इत्यादी इत्यादी. मानसी बद्दलही प्रश्न विचारले असतील ना त्याने? काय मला जेवढं माहित होतं तेवढं मी सांगितलं होतं त्याला. हवं तर तुम्ही त्याचे ब्लॉग वाचू शकता. वाचलेत मी अभ्यास करूनच परीक्षेला उतरत असते. इतकाच जर अभ्यास करता तर तुम्हाला हे माहिती असेल की हर्षवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा आबा इथे नव्हतेच. ते नवनाथांच्या दर्शनाला गेले होते. आणि म्हणूनच मला वाटतं की यांनी हल्ल्याची सुपारी दिली होती. आणि जर अभ्यास केलाय तर असे बेसलेस आरोप कसे करतात तुम्ही? काय खेळ चालवलाय हा? शिर्के, अहो वातावरण किती गरम झालंय बघा. जा उसाचा रस घेऊन या दोघांसाठी थंड. जा. काय करत आहात? थांबले काय तुम्ही? समोर बघ, समोर बघ. आवडली का फिल्म? हो, थँक्यू रंगा दादा. खरंच रंगा, थँक्यू. ऐक ना, मी काय म्हणतो, तू ना अजून चिंटूला सांग की रंगादादाने तुला पिक्चर दाखवला. हा बघ कसा तो करतोय. जा बघ. कळलं का तुला? आम्ही दरवाजा उघडा ठेवायला सांगितला ते त्याला म्हणतात प्लॅनिंग. आता त्या रंगानं आपल्याला बघितलं असतं बाहेर पडताना तर त्यानं लगेच जाऊन त्या ममताला सांगितलं असतं की ती लाल डायरी मी चोरली आहे. वा 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 साहेब वा. मी खरंच सांगतो तुमचं प्लॅनिंग म्हणजे 100% बेस्ट. ते गेले का बघ. हा पाहतो ना. काय झालं रंगा, तू बोलत का नाहीये माझ्याशी? नाही बोलतोय, असं काही नाही, नॉर्मल. अरे बरं झालं आलास. अरे तुझी आई कमिटीकडे आली होती. दिशा तू जा. काकू कमिटीकडे? ऐक ना, तू नको ना टेन्शन घेऊ. जा 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 जा, मी बोलतो. साहेब गेले 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 ते. गेले का? कवर करा. चल 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 चल. तुम्ही इकडे या. बसा. कशाला दिशा समोर आडावाडा करता? बोला ना.
अरे तुझी आई कमिटीकडे आली हळू होती बोला ना, कशाला ओरडताय? मी इथंच आहे ना. आणि तिने तमाशा केला. झालं रंगवून तुमचं? झालं? मुद्द्याला हात घाला. काय झालंय? अरे तिचं असं म्हणणं आहे की तिच्या नवऱ्याच्या नावावर असलेली खोली ममताजींच्या नावावर झालीच कशी? कोणी भरले पैसे? काका तुम्ही काय बोलला मग? ही मावशी पण ना लॉक न लावताच गेली. नशीब तुम्हाला काय माहित नाही एवढं बोललाय. रंगा तुम्हाला काय माहित नाही हेच बोलला ना, दुसरं काय बोलला नाही ना? काय माहिती नाही तर तेच सांगणार ना. रंगा काय भानगड आहे रे? तुम्हाला काय करायचंय? तुमच्यापाशी आले का काही? हा आले? ते परबन शिंदे कुठे आहेत? ते चाळीतच आहेत पण फक्त आज मीटिंगला नव्हते. बरं ऐका ऐका, माझी आई त्यांना 200% भेटणार. त्यांना विचारणार पैसे कोणी दिले पागडीचे, तर त्यांना सांगा आम्हाला काय माहित नाही, एवढंच बोलायचं, बाकी काय बोलायचं नाही. तरी पण आम्हाला काय माहिती नाही तर आम्ही तेच सांगणार ना. हेच बोलायचं, आम्हाला काही माहित नाही. कळलं? काय रे रंगा, कोणी दिले पैसे? तुम्हाला काय, मला काय काय करायचं तुम्हाला? तू दिलेस का? काका मध्ये मध्ये घुसू नका. तुम्ही तुमची कामं करा. इथे काय कमी टेन्शन आहे रंगाच्या डोक्याला? पडशील ना. घरी चल. तू मी बोलतोय. घरी चल आधी अगं please. काय दिशा, ऐक ना माझं. हे बघ काय झालंय. रंगा चोरी झाली आहे बहुतेक, पोलिसांना कळवायला हवं. नाही काका थांबा, पोलिसांना नको, आधी ममता मावशीला कळूया नंतर पोलीस. काका मला सांगा, तुम्ही कुठल्या व्यक्तीला पाहिलं का इकडे येताना? म्हणजे अनोळखी, आपण ओळखत नाही असं? नाही रे, काय आठवत नाही. तुम्ही हे असं गोलगोल का बोलताय? जे काय विचारायचं सरळ विचारा ना. ऑल राईट. मग आता मला इतकंच सांगा की तुम्ही मानसी सरनाईकचा खून का केलात? काय? आम्ही तुम्हाला क्रिमिनल दिसतोय का? की मनात आलं आणि केला कोणाचा तरी खून? मग मानसी सरनाईकचा खून झाल्यावर तुम्ही तिथून पळून का गेलात? आणि पुरुष रूप सोडून हे रूप का घेतलं? पळून गेला नाही तो, असा आहे म्हणून घर सोडून गेला होता. खोटं बोलताय तुम्ही. हे बघ, हात बघ जरा, बघ कसे थरथरताय. या थरथरणाऱ्या हाताने तोंडात टाकलेला घास एक तर तोंडात पडतो नाहीतर बाहेर तरी पडतो. असा माणूस जाणून बुजून अविनाशवर हल्ला करू शकेल असं वाटतं तुला? तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल की अविनाशवर मी हल्ला केलेला आहे तर या क्षणी मला अटक करा. करा अटक करा. तेजस्विनी सावे, नकोस, मी एक सक्सेसफुल इंडस्ट्री उभी केली. माझ्याकडचे वकील मला विचारून कोर्टात जाऊन आर्ग्युमेंट करायचे. कायदा मलाही कळतो. हे काय तुमचं चाललंय ना,
ते आमच्या विरुद्ध कुठलाही पुरावा नाही म्हणून चाललंय. नाही मग कराच अटक करा, आम्हाला करा. आबा नाही करू दे अटक. त्याशिवाय आपल्याला हे सुखा समाधानाने जगू देणार नाही. कोर्टात काय सांगायचं ते मी सांगेन. वकील सुद्धा लागणार नाही मला त्यासाठी. रिलॅक्स. इतका हायपर होणं तुमच्या तब्येतीसाठी ठीक नाहीये. तुम्ही जाऊ शकता. म्हणजे यू मे गो नाव. चला आबा, एक मिनिट. एक विचारू मॅडम, तुमचं आणि अविनाशजींचं काही पास्ट होतं का? नाही, आता तुम्ही जे वागताय ना ते सूड बुद्धीने वागल्यासारखं वाटतंय म्हणून विचारते. यावर एकच सांगेन मी, अविनाशजींसारखा सच्चा आणि प्रामाणिक माणूस शोधून सापडणार नाही. ईशा, हा बाळा बोल. हे बघ आम्ही निघालो इथनं. आई तू पटकन घरी आई प्लीज. एक मिनिट, काय झालंय? आई अगं आपल्या घरी चोरी झालीये. काय चोरी? तू प्लीज घरी लवकर ये आई. मला सांग, काय काय सामान गेलंय? आई अगं मला काहीच कळत नाहीये. सगळं घर अस्ताव्यस्त झालंय. तू प्लीज घरी ये ग प्लीज. तू काळजी करू नकोस. हे बघ आम्ही पोचतोच. हा आवाज चला लवकर, घरी चोरी झाली. एक मिनिट, तुम्ही आधी कंप्लेंट फाईल करा. नाही, आम्हाला कंप्लेंट नाही लिहायची. ममताजी, तुम्ही आधी कंप्लेंट फाईल करा. काय चोरीला गेलं हे नंतर कळेल. मी आधी घरी जाऊन बघते काय चोरीला गेलंय आणि काय नाही, मग बघू कंप्लेंट. बरं ठीक आहे, मी पोहोचतेच इन्व्हेस्टिगेशन साठी. पण मी येईपर्यंत घरात कोणालाही कोणत्याच वस्तूला हात लावू देऊ नका. आणि तुमच्या मुलीलाही आता फोन करून सांगा. चल लवकर घरी चल. भार्गव कुठे? अविनाश साहेब, कुठं गायब झाला तुम्ही? किती वेळ झालं वाट बघालोय. असा जीव वर खाली झालाय माझा. कामात होतो, वेळ लागतोय. गंमत म्हणून फिरायला नव्हतं गेलो मी. रिलॅक्स. हायपर कशाला होतो? काय गप्पा संपले नाही काय? ते आलेच नाहीत ना अजून. काय हे काय आले? सांगते तेवढं तर. आम्ही पोचतोच आहोत. काय झालं? घरी चोरी झाली आहे. चोरी? तुला सांगत होतो ती जाणू. प्लीज गप्प बसा, काही बोलू नका प्लीज. कोट्या, आपण घेऊन जा लवकर, बंगल्यावर जा. होय. नाही मी नाही जाणार बंगल्यावरच्या. असं काय करताय? जाणं गरजेचं आहे. ती गन मिळणं आवश्यक आहे आपल्याला. करेक्ट आहे यांचं. कोट्या, बाहेर रिक्षा मिळेल, आबांना घेऊन जा आणि पोचल्यानंतर फोन करा मला. होय. ए बाबा, तुझ्या मनात काय माझ्याविषयी गैरसमज असतील ते काढून टाका. ते बघू नंतर. विचार करून तुम्ही आत्ता जा, लवकर जा. चल नाही तुम्ही या. ममताजी चला. काय? मॅडमनी तुमच्यासाठी निरोप दिलाय. मॅडमनी तुम्हाला तिकडे जायला मनाई केली. त्या मला बोलल्या की त्या स्वतः तिकडे येणार आहे. ममताजींना घेऊन मला जायला सांगितलं. त्या मागून येते. ठीक आहे, घेऊन जा. चला मग. Thank you.